काय झालंय आज लय डोकं तेल दुखलंय मी अंगाला बी काय झालंय की निशा करूया डोक्याचं हे निशा हम्म. उठा ग किती 10 वाजत आल्या. हा आह, काय झालं? हा लय डोकं दुखलंय हो कस काय आता काय कशाने डोकं दुखायला लागलं? काय माहिती हो काय झालंय की हो का मला काही काम बिम सांगू नका बरं का आज आज तुला काम सांगत नाही उठून बस जरा. मी नका काय म्हणतोय ऐक ऐक तू हम्म. उठून बस ऐक माझं. तू किती लोड घेते कामाचा मला उठ उठ तू परत झोप तू तू कामाचा लोड किती घेते मला माहित आहे. हम्म. का लोड घेत असते कामाचा तू एवढा? हा तुला सांगितलं जेवढं तुला काम झेपतंय तेवढंच करत जा. हा पण आज काही काम सांगू नका बरं का मला माझं लय डोकं तुला तेल काम दुखलंय. नाही सांगत आहे उलट आज तुझी काळजी करतोय बस का मी तुझ्यासाठी औषधं वगैरे आणतो मी. हम्म. पण तू काय असं अंगावर काढत जाऊ नकोस. हा हम्म. बरं ठीक आहे कधी बसून दुखतंय डोकं तुझं? आता थोडा वेळ परत दुखायला लागलं हम्म. बरं तुम्ही माझी काळजी घेता म्हणताय ना जाऊ मग तुम्ही घेऊन या काय घेऊन या मला झोपू द्या बरं हे बघ, सर का आणतो तुला मी हा बर गोळ्या आणि बिस्किट एक आणतो खायला तुला. चालतंय ना? नाही हा. सफरचंद घेऊन या सफरचंद हा. ओके आणि मोसंबी पण आणू का? ना. आणि काळजी घे काय? हो झोप. झोपू द्या मला हो काय उद्योग करून ठेवला हे ना काय माहित. तरी म्हटलं मी आत्ता उठल मग उठल तर तशीच झोपून आहे. चल, आलो मी. हा हम्म. मेडिकल मधून येतो मी. हा या चल येऊ का मी? या या काय रे काय झालं? अरे काय नाही माझ्या बायकोची तब्येत बरी नाही रे. काय रात्रीपासून डोकं दुखायला लागलं तिचं. म्हणलं आता मेडिसिन आणावं म्हणलं जरा काय फळं वगैरे खायला दिली मी जरा तरतरी येईल ना. हा ते मात्र खरं आहे. हा. घेऊन घेऊन ये मग हो तू. घेतो. हा हा? हा पण राहू द्या. हा. तुझं काय चाललंय? माझं एकदम निवांत चालू आहे. आज काय कामावर गेला नाही काय? नाही नाही आज सुट्टीवर आहे. सुट्टी आहे का? हो चल येऊ का? हो हो चालेल चालेल. आज याच्या घरातच घुसतो. अहो तुम्ही तर आत्ताच बाहेर गेलता ना लगेच कस काय आले बाहेरून ओ काय करताय हो तुम्ही तुम्हाला तर काही कळत बी नाही ध्यानात बी येत नाही काही तुमच्या माझी तब्येत ठीक नाही काय नाही तुम्हाला तर कवा बी काही बी सुचतंय ओ सारखा ना काय करताय तुम्ही तुम्हाला माहित आहे ना माझी तब्येत ठीक नाहीये म्हणून माझं आधीच दुखतंय किती सारं अहो आय काय करताय हो तुम्ही सारखा ना अहो 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 हळू सारखा बरं तुम्ही बाजूला माझी तब्येत खराब असल्यावर तुम्हाला सुचतं का हे सगळं जर का व्हा बाजूला ओ हळू ना सारखं बरं हाय ग ऐक माझं डोकं बी मरणाचं दुखालंय आधीच ऐक माय काय हाय ग माय माणूस आहे
आधीच मरणाचं डोकं दुखलं तर तब्येत खराब आहे माझी नुसते. आई ग, काय कंबर धरली हो माझी. डोळा बी उघडा झालाय. थोडा वेळ झोपून घेते काय. हम्म. निशा निशा चल उठा बरं आता चला. हक, गोळ्या आणल्यात उठा. हा बस जरा उठून सारखं झोपून बी होत नाही. काय होतं पण काय आताच तर तुम्ही माझ्याजवळ आलते ना. काय आताच आलते की तुम्ही इथं माझ्याजवळ होते तुम्ही. तापात कसं बडबडत जाऊ नको बघ काय तर. हा काय तर कसं म्हणजे काय बोलता तुम्ही. मी कधी आलतो आता. गेले बिन लगेच आले तुम्ही. काय विचार करून आले काय माहिती. माझी तब्येत खराब असली तरी तुम्हाला काय बी सुचतं. अगं बाई मी आताशी तर गोळ्या घेऊन आलोय. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय बी बोलू नका बसा उगा शांत. काय तुम्ही बी नाही तू आता तू तापात काहीतरी बडबडायला लागली बघ. काय बी बडबडत नाही मी. तुम्ही चालते आणि नाही ते गोष्टी करून गेले. माझी तब्येत ठीक नसताना तुम्हाला सुचत ते. काय बी जाऊ तिकडं. अगं तुला काही स्वप्न पडलं होतं का आता मी आल्यालो. हा ऐक लय मग? डोकं दुखलेलं आहे माझं. तू उठून बस बरं जरा उठून बस. उठून बस तिचा बसून ती झोपल्यामुळे तुला तसं व्हायला लागली ती. हा काय म्हणते तू हम्म. आता कसं वाटतंय. बरं वाटतंय ना. हा काय म्हणत होती म्हणली तू आता. काय हो तुम्ही गेले आणि लगेच आले. येऊन माझे हाल करून गेले तुम्ही. सगळं डोकं जाम झालंय, कंबर जाम झाले. काय हो तुम्ही. आता काय करावं. मी म्हणतो गंमतच करते तू. अहो तुमची गंमत कशाला करू मी. आणि तुम्ही गेले बी आले बी काय करायचं ते केलं बी आणि मलाच मजाक मध्ये बोलताय का अजून. अगं मी काय केलं काय आताची काय काय डोकं दाबलं नाही तुझं काय नाही. हे गोळ्याचं पॅकेट हे बघ ओरिजिनल गोळ्या घेऊन आलोय तुला. हे बघ काय मग तुम्ही नव्हते आले तर कोण आलत मग. काय तर उगा येड्यागत करू नको. मी काय तुला काहीतरी स्वप्न पडलं असेल तुला काहीतरी एखादं मी आलोय असा बाद झाला असेल. हा अहो तुम्ही कसं समजून घेणं झालं हो मला. मला काही स्वप्न बिप्न पडलं नाही. अहो खरं माझी कंबर कशाला जाम होईल मग स्वप्न पडल्यावर. सांगा बरं तुम्ही. कंबर जाम व्हायचं आणि काय मला काय जमत नाही कर. अहो माझी फक्त डोकं दुखलं तर हा. मग कंबर कशाने दुखायला आता सांगा बरं तुम्ही. अगं मी आलो तर तुला उठवलं असतं ना. तुला उठवल तुला बोलल तुला. अहो मी बोलत होते तुम्हाला. हा तुम्ही गेले बी लगेच आले बी काय हा. विचार करून आला आणि तुम्ही माझी तब्येत खराब आहे तरी बी करला. मग मी बोलले होते तुम्हाला तुम्ही ऐकलंच नाही. तू चेष्टा करते काय माझी आलता न गेलता म्हणून. घ्या गंमत करायचं तुझा मूड झालाय काय आता. हा इथं माझा मूड सगळा खराब झालाय. कशानं. तुम्हाला माहित नाही का माझी तब्येत ठीक नाही आणि त्याच्यात हे असलं करून बसले तुम्ही आणि परत परत मलाच. मी आणि काय काय बोलते तू. काय बोलते तू म्हणजे तुम्ही नाही तर मग कोण आलत दुसरं. दुसरं कोणी आलत असं वाटतं का तुम्हाला. हिथं घालत तुझ्या हातुरणात. हो आता मी हातरुणात आहे तरी हातरुणातच येणार ना ते येणार. मग तुम्हीच होते उगा मजाक करू नका. हे बघ तू काय म्हणते. मी येऊन गेलो इथं. हा बरं सांग आता आपल्या लग्नाला किती वर्ष झाले सांग बरं. तुम्हाला किती माहित वर्ष नाही झाली? का. हा बरोबर का. मग माझा स्पर्श कळतो का नाही तुला. हा अहो तुम्हाला काही समजते का नाही हो. स्पर्श समजायला माझी तब्येत ठीक नाहीये तुम्हाला चांगलं माहिती आहे. डोकं दुखलेलं मी त्या गणगणीमध्ये मी झोपेत होते. मला कसं कळेल बरं. आणि त्याच्यात तुम्ही मला मस्त असं असं चालू आहे. मग मी कसं मी काय केलं असं बोलताय तुला. हो? हा मग मी कोण केलं मग. अगं मी लवकरच आलो असतो पण तिथं मला एक माझा मित्र भेट झाली माझी त्याची. हा. त्याच्यामुळे मला लवकर येता आलं नाही. लवकर नाहीतर येता नाही पटकन आलं तू तर- आलो असतो म्हणजे काय बोलताय तुम्ही असलं. अगं अहो दारात गेले का नाही की तुम्ही लगेच आला वापस. आता काय कर. मग अगं तू काय माझं डोकंच माझं हे व्हायला लागलंय. तू गंमत काय तुला ताप ताप पण तुझा नाही. अहो हा? मला ताप नाही आला माझं डोकं दुखलं आणि उगा आता हा. माझ्यासोबत मजाक करू नका. तुम्ही चालते बस राहू द्या आता सोड. अगं बाय ग काय तर तू गंमत करू नको ग माझी. मी कशाला यायला लागलोय इथं आता.
हा बर आलो तर तुला उठवल ना. हा? मग कोण आलं तर सांगा, आता तुम्हीच सांगा. म्हणजे तुला अंगाला सगळा स्पर्श झाला. हा. हा आणि तुला काय वाटलं मीच होतो. हा. हा हम्म. आता आता माझ्या ध्यानात आलं. अग मला आता मागाशी मी तुला झोपून इथं हातरून टाकून तुझ्या अंगावर गेलो का की खाली मला राहुल्या भेटला. राहुल्या मला भेटला आणि राहुल्या विचारत होता मला की काय झालं, कुठं चालला, काय झाला. 100% राहुल्याच होता त्याच्या. तर आता ह्याच्या अहो, हा राहू द्या, बसा उगा शांत. असं तुम्ही त्याच्या मागं शिव्या देत पळचाल तर सगळ्या लोकाला माहित होऊन जाईल. उगा आपली इज्जत आहे, इज्जत चालल्या जाईल. अगं पण तुला पण काय अक्कल पाहिजे का नाही. तू फक्त डोळे उघडून कोण आहे, काय आहे, काय नाही. अहो, आता तुम्ही आता आल्यावर काय काय करून गेला असेल देवा. अहो, ऐका की हा? तुम्ही माझं तर ऐकून घ्या पहिलं काय झालं ते. हा. आता तुम्ही आता आल्यावर मी बघितलं, माझे डोळे तर उघडत होते का तुम्हाला सुद्धा बोलायला बघायला. हा. तेव्हा बी मग माझे डोळे झाकून होते, उघडण्यात झालते डोळे. मला वाटलं की तुम्हीच हा म्हणून मग मी बी काही बोलले नाही. तेव्हा काय रे करून बसलो उद्योग ही. तुला बी थोडं जरा जरा भान नाही. हा बरं ऐका की बाबा आपला नवऱ्याचा पर्श काय, दुसऱ्या माणसाचा पर्श काय. हा दोन्ही पर्श मधला बी फरक कळला ना तुला. बरं ऐका ना, आता ओरडू नका ना तुम्ही, लोक ऐकतील ना आजूबाजूचे. जे झालं ते झालं, जाऊ द्या. हा, हा, रात्र गेली, सगळं झालं. हा. पण जे झालं ते लय वेगळं झालं बरं का हा, माझ्यासोबत. वेगळं झालं. मजा बी आली आज. हा मजा आली तुला. म्हणजे अगं माझी इथं वस्ती उठली, तुझी मजा आली तुला. अयो हो देवा. राहुल्या तुझ्या आईला, तुझ्या थांबत्या राहुल्याच्या नरड्याचा घोटच की तुम्हाला दिसून देत आता ती कुठं होईल. हो बसा शांत. तुम्ही असलं जर केलं तर सगळं गावात दिंडोरा होईल ना आपला. शांत बसा. तुमची चूक माझी चूक. आता कुणीच कुणाला काही म्हणायचं नाही. झालं गेलं, जाऊ द्या, शांत बसून राहा आता. देवा काय हे बघा, मला बी काही माहित नव्हतं. चुकून झाले आता हे सगळं, जाऊ द्या ना आता, अगं बसा शांत. चुकून पण तुला जरा जरा तर तुझा अक्कल पाहिजे जरा. की इतक्या वर्ष झाला आपण नवऱ्या संग आपण लग्न झालेलं आहे. आपला पर्श, आपल्या माणसाचा पर्श, परक्या माणसाचा पर्श. बरं एक गोष्ट सांगा मला, हा माझ्याच ठिकाणी तुम्ही असते इथं बिमार पडले नाही, एखादी बाई आली असती तर. बाय नसलं मला लगेच पर्श काढला असता. हा. मी लगेच बघितलं असतं कोण आहे काय आहे. लगेच तुझ्यासारखं राहू द्या. आंधळ्या पण नसतं केलं. आपल्यावर आलं का तुम्ही बी असंच बोलते, बसा उगा शांत. आता तुम्हाला मी म्हणलो ना, तुमची चूक माझी चूक, जाऊ द्या, विषय सोडून द्या ना आता. झोप आता. कशाला झोपा आता, मग आता माझी काय? झोप झाली आता, राहू द्या. तू माझ्या मारून बसली म्हणून तुला आता माझ्या नाही ना. हा काय त्याच्या आईला त्या मला आता सारखा मला डोळ्यासमोर ती राहुल्याच दिसते माहिती आहे का. दुसरं कोणच दिसना. तुझ्याकडे जर बघितलं तर राहुल्याच दिसतोय मला. हा तू दिसच ना मला. असं वाटतं की तुझ्या नर्दीचा. अहो आता जाऊ द्या ना, सोडा ना. एवढं काय तुम्ही डोक्यात बसवून घेतलंय हो. एवढं काय. हा मग अगं ही साधी गोष्ट आहे का हातुरनाथ. हा अहो बरं जाऊ द्या, एवढं नका डोक्याला ताण घेऊ, सोडा. झालं गेली गोष्ट, सोडा ना आता. तुम्ही आता आता परत होणार आहे का ते तसलं. एवढं ताण घेताय तुम्ही. एक काम करा, तुमचं डोकं शांत करा, माझं बी डोकं शांत करा. पहिलंच माझी तब्येत खराब होती. अजून माझी तब्येत खराब नका करून, तुमची खराब नका करून घेऊ. त्याच्यासाठी ना 2 कप चहा बनवा, जाऊ आपल्याला. 2 कप चहा. हा मी थोडं झोपते, मी आराम करते. माझी कंबर बी लय दुखायला, डोकं बी आता लय जाम झालंय. बर तुला 1 कप चहा कडक बनवतो, मला 1 चहा कडक बनवतो. हा. दोघांनी चहा प्यायचं आणि दोघांनी एकत्र झोपायचं. चालतंय. मग काय रोज काय बाजूला झोपतो काय माझ्यापासून. चालतंय ना तर चहा बनवणार. जा बनवा. ह्याच्या आईला राहुल्या